तुम्हाला कल्पना आहे की 20 तारखेला सुद्धा अशीच एक बैठक झाली होती आणि आज 26 तारखेला सुद्धा दुसरी बैठक झाली. साधारणतः 21-22 मतदारसंघाचा आढावा पूर्णपणे घेण्यात आला. सर्व पदाधिकारी, तिथले उपसंघटक, संघटक आणि समन्वयक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष अशा सगळ्यांशी त्यांनी आढावा घेतला राजसाहेबांनी. आणि त्याच्यानंतर नेमकं आपल्याला काय करायचं आहे, पुढची वाटचाल कशी करायची आहे, त्याची आता वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्याच्यावरती आता नेते मंडळींसोबत त्यांचं चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पक्षाचा निर्णय घेतला जाईल. साधारण 21-22 मतदारसंघाचा आढावा आता पूर्णपणे झालेला आहे. आणखीन काही मतदारसंघाचा आढावा घ्यायचा आहे, पण जे महत्त्वाचे मतदारसंघ वाटले त्या मतदारसंघाचा आढावा आता पूर्ण घेतलेला आहे. ज्या मतदारसंघामध्ये आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि पुढची वाटचाल करायची अशा मतदारसंघाचा आढावा पूर्ण झाले. नाही, आता ज्या अर्थी ज्या अर्थी एवढे मतदारसंघाचा आढावा आता झालेला आहे त्या अर्थी सगळ्याच मतदारसंघावरती त्याच्यावरती विचारविनिमय होऊ शकतो. काही जणांचं स्वबळावर किंवा मग युतीसोबत, महायुतीसोबत अशा प्रकारचा काही विचार झाला आहे या सगळ्या बैठकीमध्ये? या बाबतीमध्ये सर्वस्व अधिकार साहेबांचेच आहेत, पण म्हणूनच साहेबांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन नेमकं काय करायला पाहिजेत याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातूनच आता ते नेते मंडळींसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेतील. अमित ठाकरेंनी पत्र देखील दिलेलं आहे की घरचा महाराष्ट्र माझा प्रत्येक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात यावं असं पत्र मुख्यमंत्र्यांना. अत्यंत चांगली सूचना आहे आणि ते महाराष्ट्र गीत आहे, तर त्या महाराष्ट्र गीताचा सन्मान महाराष्ट्राच्या शाळेमध्ये व्हावा अशा प्रकारची त्यांनी केलेली अपेक्षा ही अभिनंदनास्पद आहे. दक्षिण मुंबईमधून नावाची चर्चा सुरू असताना आता राहुल नार्वेकरांनी देखील तयारी सुरू केलेली आहे. ते आता ठिकठिकाणी बैठका घेत आहेत. अजून देखील जे काही वॉर्डनिहाय दौरा जो आहे तो दक्षिण मुंबईमधून करणार आहे. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पक्षाला आपापल्या उमेदवारांना प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी वाटतात त्या त्या ठिकाणी उमेदवार म्हणून सांगण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे पक्षप्रमुख जसा निर्णय घेतील तशा प्रकारचा तो निर्णय होत असतो. कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना जर सांगितलं असेल तर त्यांच्या आढावा बैठका चालू असू शकतात. महायुतीसोबत जाण्याचा लवकरच निर्णय होईल. आणि ज्या प्रकारे तुम्ही स्टेज शेअर केलं होतं मागील एका कार्यक्रमामध्ये, भाजपचे नेते त्या कार्यक्रमामध्ये होते आणि आज या बैठकीमध्ये सुद्धा म्हणणं सुद्धा जाणून घेतलेलं आहे. तर म्हणणं सुद्धा हेच आहे की एखाद्या व्यासपीठावरती आम्ही जाणं ह्याचा अर्थ युती होते असं होतं नाही. कोणीतरी डोळा मारणं, कोणीतरी शिट्टी म्हणजे टाळी देणं याने युत्या होत नाहीत किंवा पेपरमधून बोलणं आणि युत्या होत नाही. प्रत्यक्षात चर्चा विनिमय झाल्यानंतरच त्याच्यावरही निर्णय होत असतो आणि त्याच्यामुळे अजून काही निर्णयप्रत काही आलेले नाहीत. परंतु पाहू भविष्यातली वाटचाल ही एकंदरीत साधारण एक विचारधारा असलेल्या माणसांच्या सोबत होत असते आणि त्याच्यामुळे मनं जुळली पाहिजेत, विचारधारा जुळली पाहिजेत, भावना जुळल्या पाहिजेत आणि कार्यकर्त्यांची आपसामधली मतंसुद्धा जुळली पाहिजेत. त्याशिवाय पुढची वाटचाल होत नाही. तर याच्यावरती आता विचार विनिमय सगळीकडे चालू आहे. कार्यकर्ते तयार आहेत, आजच्या बैठकीमध्ये पदाधिकारी तयार आहेत. नाही, कार्यकर्ते तयार आहेत म्हणजे आता त्यांना प्रत्येक कार्यकर्त्यांना म्हणजे पदाधिकाऱ्यांना आपापलं मत मांडायला सांगितलेलं आहे. त्यांनी मतही मांडलंय. साहेबांनी त्यांच्याकडून लेखी स्वरूपातही मागितलेलं आहे. फार दिवस झालेला नाही, नोटिफिकेशन आता काही दिवसात येईल. निर्णय घेणं गरजेचं म्हणजे आपलं. अजून वातावरण दिसतंय का तुम्हाला निवडणुकीचं? इंटायर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण दिसतंय का? पूर्वी निवडणुकीचं वातावरण महिना 2-2 महिने अगोदर वातावरण दिसायचं. आता तुम्ही म्हणताय नोटिफिकेशन यायला दिवस जवळ आलेत, निवडणूक येणार आहे, तरी वातावरण दिसत नाही. तुम्ही प्रयत्न करताय वातावरण तयार करण्याचा, तरी दिसत नाही. याचा अर्थ अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे. नेमकं काय करावं? राजकारणी म्हणजे जे पक्ष आहे त्या पक्षामध्ये पण संभ्रम दिसतोय की आता निवडणुका होणार आहेत, अजून लोकांमध्ये पाहिजे वातावरण झालेलं नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहे. ठीक आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.